तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार. एक पाऊल मित्र टाकायचं आहे. काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं, मारावं, कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं. पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं. एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही. 22 तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली. अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही, प्रहार शक्तीला ते मैदान दिलेलं आहे. 23 तारखेला सकाळी 8 वाजता सीओ गेले आणि सीओनं पूर्ण मैदान पाहिलं. तिथं रानाचा मंडप लागला होता. लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली. अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यायला लागते म्हणून सांगतोय. मित्रो, हा लोकशाहीचा खून आहे. दिनेश बुबची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे. आणि जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहारमध्ये आहे, लक्षात ठेवा. 23 तारखेला अधिकारी गेला. अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो रानाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे. आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली. 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं रानाचा आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं. मित्र हो, हा इतका लहान विषय नाही आहे, हा एवढा सोपा विषय नाही आहे. अमित शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या. या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना, याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतं का निकाल लागला आणि तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला. अरे 10वीतला पेपर फुटला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत, पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना. ही अराजकता नाही, हे कायद्याचं राज्य आहे. इथं कायदा जर पायधुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे. इथं कायदाच तुटला असेल, कायदा जर चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखला जात असेल, त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल तर ते हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहारमध्ये आहे. आम्ही तोडू. आणि 23 तारखेला यांनी आम्हाला 8 वाजता बंदी घातली. सांगितलं का अमित शहाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडूपुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलो आहे, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्रो, या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला, सट्टेबाज, बुकी, मला माहिती आहे, शेट्टी म्हणून कोणतरी आहे, सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश शेटिया. माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल?
एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून 25-25, 30-30 लाख सट्ट्यात गेले. हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे, लक्षात घ्या. हा सट्टा अमरावतीतून चालतं. मित्रहो, ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. पब सुरू झाला अमरावतीत, जुगाड चालतं 3 कोटीचा. हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतोय. हे निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून. अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये, आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल, तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असाल, तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. ते काही आमच्यासाठी नाही, लोकहितासाठी आहे. आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये. मित्र, आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं, आपल्या रवी राणानं केलं. आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं, त्यांनी आमचं मैदान घेतलं. आणि तू आम्हाला नौटंकी म्हणतं. अरे आम्ही जर नौटंकी सुरू करून ना, तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही चालेला. मित्र, आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय, 800 रुपये कापसाचे भाव कमी झाले. 45 लाख टन तूर आणली, 2000 रुपये तुरीचे भाव कमी झाले. शिक्के मारताना विचार करा. कुठल्याही पक्षाचं असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या. मला बरं वाटलं रफिक शेठ इथं आले. रहमानबाई आहेच. मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते, 80,000 मतं घेतले होते आणि मी 5,000 मतानं पडलो होतो. आणि रफिक शेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे, एक विचारवंत आहे. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना अचलपुरात उभा केला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष एका जातीचा एका धर्माचा नसतं, हे रफिक शेठने त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे. आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. आज नैनाचं भाषण चांगलं झालं, राजकुमारनी जर चौके छक्के मारून टाकलं. आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत, बटना दाबा लागल ना, नाही तर बम नारे देऊन राहिले. आणि बटनाच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे. आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती. रात्री 3 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं. 100 सभा घेतल्या आपण. ऊन ताण कधी पर्वा केली नाही. पायी चालत गेलोय आपण. प्रत्येक गावामध्ये जिथं जाता येईल तिथं जाण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुम्ही सुद्धा कष्ट घेतले. पायी फिरला कार्यकर्ता. आम्ही पाहतोय त्या आमच्या चांदूर बाजार, अचलपूर, त्या अंजनगाव, सुरजेला, तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली.